विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो। या ठिकाणी तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जे की कलावंत आहेत म्हणजे 300 कलावंत पूर्ण म्हणजे जे की पक्षांचा आवाज सगळ्यांचे आवाज जवळपास 300 आवाज काढतात आणि ते असे त्यांना पुरस्कार भरपूर मिळाले आहेत। आज ते प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधून काय सांगू शकाल सर? जोडून घ्या। खरोखरच या ठिकाणी मी सगळ्यात पहिला आपला आभार व्यक्त करेल की तुम्ही आमच्या या ठिकाणी छानशी मुलाखत घेत आहे आणि तेजस फाउंडेशनचं विशेष आभार की आता मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्यासोबत नटराज मिश्रा सर अभिनेते, शुभम गाडलाक आहेत, जेवढी मंडळी या ठिकाणी आले त्यांना एक एनर्जी मिळण्यासाठी हा सोहळा ठेवला होता। त्याबद्दल मेघा ताईंचा मनापासून आभार आणि त्यांच्यासोबत त्यांचा वाटा आहे त्यांच्या मिस्टरांचा। पुरस्कार मिळाल्यामुळं काय होतं की काम करायची उमेद वाढते। त्याच्यामुळं अमरावती मला असं वाटतं सातारा, सांगली, कराड बऱ्याच ठिकाणून या ठिकाणी लोक येत आहेत। हो, धाराशिव। तर मी आवाजातच बोलेल, 1-2 आवाज काढूनच मी सांगेल। मुलुपूर यांच्या आवाजात शुभेच्छा देतो। अरे काय लावलंय काय या ठिकाणी, एवढी लोक टकामका बघतात, सगळ्यांना पुरस्कार मिळत आहेत। या पुरस्कारामुळे प्रत्येकाचं आयुष्य मोठं होतं। अमरावती, धुळे, पुणे अजून बरंच काही सगळे लोक येत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे, खूप मोठे होत आहेत। तेजस फाउंडेशनचं मनापासून आभार आणि मेघा मॅडमचा खरोखर खूप म्हणजे त्यांचं महाराष्ट्रामध्ये नेटवर्क असं चांगल्या पद्धतीने खूप नावाजलेले आहेत, कलावंत आहेत। आपण काय सांगू शकाल या सोहळ्याप्रसंगी? या सोहळ्याप्रसंगी मला एवढं सांगावंसं वाटेल की आतापर्यंत मी पाहत आलो की बरेच पुरस्कार भेटत आहेत की महाराष्ट्र रत्न पुरस्कार म्हणा किंवा महाराष्ट्र बाजारपेठचा पुरस्कार म्हणा आणि आत्ताचा जो पुरस्कार होता तो आमच्या सगळ्यात माझ्या मातांना किंवा भगिनींना, माझ्या बंधूंना, माझ्यापेक्षा जे मोठे आहेत ते सुद्धा मला मार्गदर्शन करतात। सगळ्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटत आहेत आणि मला सुद्धा कलाभूषण नावाचा पुरस्कार भेटला। तर त्याबद्दल मी मेघा मॅडमचा आभार व्यक्त करेन आणि सगळ्यांनी एवढंच सांगेल की जिद्द ठेवा, मेहनत ठेवा, चिकाटी ठेवा, हा तुमच्यामध्ये प्लस पॉईंट आहे आणि महत्त्वाचा असतो तो प्रामाणिकपणा। तो प्रामाणिकपणा तुम्ही जपून ठेवा। प्रामाणिकपणा नसाल तर तुम्ही पुढे जाणार नाही आणि महत्त्वाचं आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे। त्यांच्यासोबत कसली फसवणूक करू नका आणि आईवडिलांना एवढं सांगणं की आपल्या मुलाच्या अंगात जर कला असेल तर त्याला प्रोत्साहन करा, तो एक दिवशी नक्कीच मोठा होईल। खरोखर आता सातपुते सरांनी सांगितलेलं आहे की मुलांच्या अंगातली जी कला आहे आईवडिलांनी ती समजून त्याला चांगलं प्रोत्साहन दिलं पाहिजे। ही खरोखर एक महत्त्वाची गोष्ट सातपुते सरांनी सांगितलेली आहे। त्यांचे खरोखर विकासनामा लाईव्हच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि विकासनामा लाईव्ह बालासाहेब पप्पा छत्रपती संभाजीनगर।